टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी चर्चा सुरू आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन आहेत। काका, राज ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्राच्या विधानसभेत सगळेच खोक्याबाई आहेत। काय बघतं, कसं बघता वक्तव्याकडे? नाही, मला वाटतं त्यांचं वक्तव्य असे एक खोक्याबाई काय घेऊन बसलात, विधानसभेत बरेच खोक्याबाई बसलेत किंवा असं मला वाटतं ते विनोदाने जरी बोलले तर ते खूप सत्य बोललेत असं मला वाटतं। कारण मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे ते इतके भ्रष्टाचाराचे गद्दारीचे डाग लागलेत की आज महाराष्ट्राच्या विधानसभेत जे काही 2-4 सज्जन आमदार असतील, चारित्र्यवान आमदार असतील, ते सुद्धा स्वतःला कलंकित समजत असावे असं मला वाटतं। कारण तुम्ही निवडून येता एका आघाडीतून, मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्या आघाडीत सामील होता, मग तुमच्यातलेच काही लोक उठून पुन्हा दुसऱ्या आघाडीत सामील होऊन तिथं राज्य मिळवता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्यावर जे विशेषतः भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडालेत, मला वाटतं असं कुठलंही डिटर्जंट नाही की ज्याने ते धाग धुतले जातील। मग तो कोण कॉमेडियन ज्याने आत्ता एक काय कवी कुणाल त्यांनी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे याच्यावर चर्चा होऊ शकते, त्यांनी स्वतःची मर्यादा सांभाळायला पाहिजे। पण वागणाऱ्यानं जर मर्यादा सांभाळली नाही तर मग बघणाऱ्यानं काय करावं? तुम्ही तसे वागला नसता तर कदाचित माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्यावर अशा पद्धतीनं कोणी कविता केली नसती। याच्या अगोदर अशी कविता कधी झाली नाही। मला एक महाराष्ट्रीयन म्हणून, एक मराठी माणूस म्हणून वेदना होते त्याची। कमाल कामरा चूक आहे का बरोबर आहे याच्यावर मी वाद करू शकतो। कुणाच्या श्रद्धेला, समजा एकनाथ शिंदेवर अनेकाची श्रद्धा आहे, त्या कुणाच्या श्रद्धेला धक्का लावण्याचा कुणाला अधिकार नाही आहे। पण बाबा, आम्ही एका श्रद्धेने तुम्हाला 2019ला निवडून दिलं तर ना, मग तुम्ही गेलेच की नाही दुसरीकडे, त्यावेळेस त्याच्यात सामील होतेच ना गुलाबराव एकनाथराव शिंदे। मग त्यावेळेस आमच्या श्रद्धेचं काय? आम्ही तर महायुतीला निवडून दिलं होतं। पण आता हे राज ठाकरेंचं जे वक्तव्य आहे त्याच्यावरती 3 लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्यात। अजित पवार म्हणाले की तुम्ही कधी निवडून आलात का, असा त्याने राज ठाकरेंना प्रश्न विचारला, नंबर 1। नंबर 2, आशिष शेलार म्हणाले की राज ठाकरेंचं असं वक्तव्य करून ध्यान आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे। नंबर 3, गुलाबराव पाटील असं म्हणाले की स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्याची ही धडपड आहे। पहिलं अजित पवार म्हणले तुम्ही कधी निवडून आलात का, जे सत्य ते सत्य। पण अजित पवार, आम्ही तुमच्यासारखं करून तर निवडून नाही, आमची इच्छासुद्धा नाही तशी। तुम्ही जे केलं आहे म्हणजे तुम्ही चुलत्याची गादीच पुढे चालवली, म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे शरद पवारपासून अजित पवारपर्यंत हळूहळू ते चालू आहे। आम्हाला तसं नाही करायचं। दुसरे आमचे मित्र आशिष शेलार तर राजसाहेबांचे चांगले मित्र आहेत। आपलं आणि आपल्या भावाचं विधानसभेत अस्तित्व राहावं म्हणून आशिष शेलार आपण शिवतीर्थावर कितीदा माथा टेकला आहे आणि माझ्याविरुद्ध उमेदवार देऊ नका म्हटलं आहे। जरा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा। राहिले गुलाबराव, अहो तुम्हीच तुमच्या हातानं बदनामी करून घेतली। खोके, गद्दार हे आम्ही नाही म्हणत, तुमचे जे एककाळचे सहकारी म्हणतात। तुम्ही आमच्यावर काय त्याचा दोष ठेवता? तुमचे एककाळचे नेते तुम्हाला गद्दार म्हणतात, तुमचे एककाळचे सहकारी तुम्हाला खोकेबाज म्हणतात, आणि तुम्ही आम्हाला नाव ठेवताय। या सगळ्यात पाहिलं ना, अशा मार्गाने ते विधानसभेत न गेलेलं बरं। किमान हे तर डाग आमच्या शरीरावर लागणार लागणार। अरे शेवटी ती काय विधानसभा आहे? मी कधी कधी विचार करतो की या बजेट सेशनमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं? काही प्रश्न आला की त्या औरंगजेबाच्या कबरीवर गेले, काही प्रश्न आला की त्या कोरटकरावर गेले, काही प्रश्न आला की म्हणजे मला तर हे कळालं नाही की विधान परिषद म्हणजे वरचं सभागृह हे साधारणतः उच्च शिक्षित सुसंस्कृत
सामाजिक चळवळीत काम केलेलं लोकांचं असतं. परवा मी त्यातलं एका भारतीय जनता पक्षाच्या महिलेचं वक्तव्य ऐकलं, मला धक्काच बसला. हे जे एखाद्या पुरुषानं एखाद्या महिलेविषयी वक्तव्य केलं असतं तर आत्तापर्यंत त्याला जेलमध्ये टाकलं असतं. भारतीय जनता पक्षात हे जे बाहेरून आलेले लोक आहेत की नाही, बँक बुडविण्यात प्रवीण असलेले, एकडचा प्रसाद तिकडं नेऊन देणारे किंवा चित्रातले का होईना वाघ असलेले, हे जे सगळे आलेत ना, हे याच्यामुळं भारतीय जनता पक्षात वर काय लोक विचार करतात हे कधी भारतीय जनता पक्षाचे नेते विचारच करत नाहीत. एक महिला सदस्य म्हणते मी असे 56 बायाला बांधून फिरते ही विधान परिषदमध्ये. मला तर कळत नाही की भाजपचं आणि 56चं नातं काय. भाजपचा सर्वोच्च नेता काय म्हणतो, मेरा सीना 56 इंच काय. त्यांची एक महिला विधान परिषद सदस्य पायाला 56 बांधून फिरते. मला तर एक भाजपच्या मित्रानं माझ्या सांगितलं, आमच्या एका नेत्याची 56 इंचाची कंबर आहे. हे 56चं यांचं बरंच नाते दिसतंय. अरे काय आहेत ही भाषण आहेत. ही महाराष्ट्र जनता पाहते आणि तुम्ही दुसऱ्याला दोष देता, राज ठाकरेला दोष देता. आम्ही सांगितले का अशी भाषणं करायला. काय की या महाराष्ट्रात काय चाललंय. 3.25 लाख हेक्टर जमिनी अकृषक झाली आहे. उद्या अन्नधान्याची समस्या किती भेडसावणार आहे. अशी कुठली फॅक्टरी नाही की एक गव्हाचा दाणा इकडून टाकला आणि तिकडून 100 दाणे निघाले. याची चिंता करा. विनोदानं लोक म्हणतात की महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच डोंगर कोणचं, ते विधान भवन. का तर म्हणजे 9.5 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर. तुम्ही कुठं बसलात, काय चालू केलं तुम्ही. मग अशा तऱ्हेने राज ठाकरे खरं बोलले की ते कुणाला आवडत नाही. बरी बाहेर तुटून पडतात आणि रोज घरी येऊन भेटतात. आहे काय. बरं, आता या सगळ्या गदारोळामध्ये आणखी एक मुद्दा समोर आला आहे, तो म्हणजे रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी जी आहे ती हटवली जावी, कारण त्याचे कुठले ऐतिहासिक संदर्भ नाहीत असं सांगितलं जाते. काय अभ्यास सांगतोय, काय इतिहास आहे, काय रायगडाचा जेव्हा पुनर्विकास झाला होता तेव्हाचे काय संदर्भ आहेत, काय सांगाल. नाही तसं ऐतिहासिक त्याला म्हणजे अधिकृत अनाधिकृत बखर याच्यात कुठेही त्याचा उल्लेख नाही. पण त्यावेळेसचं कर्नाटक आणि बेळगाव जवळ एक बेलवाडी नावाचं गाव आहे. तिथं जे काही छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजन वापस जात असताना तिथे एक गडीवर छोटासा युद्धप्रसंग झाला आणि ते सावित्रीबाईचा तो नंतरचा इतिहास. त्या सावित्रीबाईनं शिवाजी महाराजाचं एक मूर्ती किंवा हे केली, त्यामध्ये कुठंतरी एक कुत्रा दाखवलेला आहे. याचा त्याला काही ऐतिहासिक पुरावा आहे का, तर असं काही नाही. पण ज्यावेळेस शिवाजी महाराजाच्या मी जे वाचलं आहे ते चूक असो बरोबर असो मला माहीत नाही, पण जे काही वाचलं किंवा आम्ही ऐकलं की जीर्णोद्धार करायचं ठरलं त्यावेळेस महाराष्ट्रातले काही लोक ही जे काही त्यावेळेस मराठा मंडळाचे सरदार होते, ज्यांनी नंतर स्वतःला राजे म्हणून घोषित केले, यांच्याकडे मदत मागायला गेले. आणि ते होळकराकडे आले असताना त्यांनी असं सांगितलं की त्यावेळेस होळकरांचा कुत्रा वारल्यामुळे ते थोडे जरा गंभीर होते की अशी गोष्ट आहे की महाराजांचा सुद्धा एक लाडका कुत्रा होता आणि त्यांनी चितीत उघडली. असे कित्येक महाराजांच्या कादंबरीत त्याचा उल्लेख आहे. एवढाच त्याचा संदर्भ आहे. पण त्याही गोष्टीला जवळपास 100 वर्ष झालेत. आणि मला वाटतं की रायगड प्राधिकरणाचं काम सुरू होणे जवळपास 5-6 वर्ष होऊन गेले. ते गपचूप काम करता आलं असतं त्याला. म्हणजे आता ते 31 मेपर्यंत करा आणि मग 31 मेचा संदर्भ महाराणी अहिल्यादेवीच्या त्यांना 300 वर्ष जन्मशताब्दी होते, याच्याशी जोडून एक वातावरण थोडं कलुषित होतं आहे. जे इतिहास सत्य आहे तो सत्य आहे. ते काढलं तरी त्याच्यातून काही फरक पडणार नाही. पण काढताना त्या भावाच्या काही म्हणजे एक भावना आहे त्या ते लक्षात घेऊन त्याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा असं मला वाटतं. म्हणजे काढलं गेलं पाहिजे त्याला ऐतिहासिक काढलं गेलं पाहिजे का त्याची उंची कमी केली पाहिजे. काही लोकांचं म्हणणं आहे की महाराजांच्या समाधीपेक्षा त्याची म्हणजे त्या मेघगणपतीची उंची जास्त आहे. एक महाराजांचं आयुष्य घोड्यावर गेलं, होऊ शकतं महाराजाच्या आयुष्यात प्राणीमात्रावर त्यांचं प्रेम असेल. ते
काल्पनिक का होईना पण तसं ठेवायला हरकत नाही. त्याची उंची कमी करू नये, तो वाद मिटू शकतो पूर्ण. कसं महाराजांचं आयुष्य घोड्यावर गेलं तर त्यांचं एखादं आवडत्या घोड्याचं कुठं स्मारक नाही, कुत्राच कुठून आला नाही. ते स्मारक तसं त्यांचं कुठं नाही. आणि विजयराव देशमुखनं जे शिवचरित्र लिहिलं त्याच्यात जो महाराजाला आजार झाला तर त्यावेळेस तो आजार जनावराच्या सानिध्यात राहिल्यामुळं तो जो एक म्हणजे फुफ्फुसाचा संसर्ग किंवा आतड्याचा संसर्ग होतो ते जनावराच्या सानिध्यात असा एक उल्लेख त्यांच्या पुस्तकात आहे. म्हणजे महाराजाचं आयुष्य शेवटी आता तो संस्कृत श्लोक मला पाठ नाही आहे, पण महाराज साहेब शहाजीराजांनी शिवाजी महाराजाला सांगितलं होतं की घोडं हे ऐश्वर्याने कसं शौर्याचं लक्षण आहे. म्हणून महाराजांच्या राज्यामध्ये सैन्यात हे खाजगी घोडे कधीच नव्हते, ते सगळे घोडे सरकारी होते. आणि विशेषतः आपण भीमथडी हे जे घोडं म्हणतो की ज्याने यमुनेचं पाणी पिलं, मग त्याच्या संवर्धनामध्ये आणि वंशवृद्धीमध्ये महाराजांनी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी खूप मोठा प्रयोग त्या काळात केलेत असे उल्लेख आहेत. पण तुम्ही जसं म्हणता त्यांचे काही 5-6 घोड्यांची नाव आहे, त्यातली कृष्णा घोडी आपल्या सगळ्यांना माहिती. ते स्मारक तसं कुठं नाही, जसं महाराणा प्रतापच्या चेतक घोड्याचं आहे असं कुठं नाही आहे ते. पण हा प्रश्न सामोपचाराने आणि सोडवला तर वातावरण आधीच इतकं कलुषित आहे, त्यात अजून कशाला कुत्र्यावरून कशाला कलुषित होणार आहे? कुत्र्याच्या बाजूने कोण उठणार आहेत? तसं ना, ती बिचार कोणी उठणार नाही. पण तुम्ही जर वाचलं तर मग ते आपण जसं खंडोबाचं वाहन किंवा खंडोबाचं आवडतं प्राणी कुत्रा समजतो, मग ते कसं असं शेवटी कसं आहे, कुणाच्या भावना कधी दुखावल्या जातील कसं म्हणता अवघड प्रश्न आहे सगळा. तर होते मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी या सगळ्या प्रश्नांवरती आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.